केमिकल रंगाचा वापर केलेली मिरची विक्रीस। उरणमध्ये जिथे पोतीच्या पोती उतरविण्यासाठी प्रशस्त जागा असेल अशा ठिकाणी ट्रकच्या ट्रक भरून केमिकलयुक्त लाल कलरमध्ये भिजवून काढलेल्या मिरच्या विक्रीसाठी लावल्या गेल्या आहेत। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास 50-60 पोती मिरची उरणमधील तेलीपाडा इथे विक्रीसाठी लावल्या होत्या। मिरची विक्रेत्यांची चौकशी केली असता आम्ही कर्नाटकहून माल आणला आहे असे सांगण्यात आले। यावेळीही ग्राहकांची गर्दी खरेदीसाठी दिसून आली होती आणि आत्ताही 2-3 दिवसापूर्वीपासून उरणमधील चारफाटा येथे गोणीच्या गोणी अशा केमिकलयुक्त मिरच्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत। मार्च-एप्रिल महिना म्हणजे नागरिकांचा पावसाळ्यासाठी मसाला बनवण्यासाठीची लगबग असते। त्यात लग्न सराई याकरता वर्षभरासाठी मसाला बनवण्यात येत असतो। हेच हेरून या मिरची विक्रेत्यांनी आपला मोर्चा पेण, पनवेल, उरण तालुक्यातील जनतेकडे मिरची विक्रीसाठी वळवला आहे। आमच्या येथील प्रतिनिधींनी या मिरची विक्रेत्यांची चौकशी केली असता विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे येथील स्थानिक पुढाऱ्यांना 2000 ते 5000 रुपये देऊन बिनदिक्कतपणे ते विक्रीसाठी अशी मिरची आणली जात आहे। याशिवाय धक्कादायक म्हणजे विचारायला गेलेल्या प्रतिनिधींनाही 4-5 हजार रुपये देतो असं सांगण्यात आले। याचा अर्थ 4-5 हजाराच्या लालसेपोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे। केमिकलयुक्त मिरचीचा मसाला करण्यासाठी अनेक ग्राहकांची इथे गर्दी होत आहे। याला कारण कमी पैशात हे लोक या मिरचीची विक्री करत आहेत, पण यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। महामुंबईसाठी तृप्ती भोईर, उरण। हाँ थांबा तू बोल। थांबा त्या बाईला मला माहित कोणला कोणला दिलेल हां किसको दिया को कितने नहीं बड़ा नहीं 5 किसको 5000 किसको दिया कौन सा हाँ जगनीला नाही दिलं होतं हाँ आणि हरी सेटचा पोरगा आहे ना हाँ त्याला 6000 दिले आणि कोणाला एकदम माल लॉस नको होत असेल तर निघा आज, नाही तर उद्या सगळा माल जप्त होईल। नाही जाईल होते आजच आता उद्या सगळा माल जप्त होईल। जीएसटी सर्टिफिकेट आज संध्याकाळी निघेल तर आज संध्याकाळपर्यंत राहू दे, संध्याकाळी जाईल कुठे घेऊन गेलं ते संध्याकाळी येते आज सगळा माल जमा होईल।